तुम्हाला काय उत्तर भेटलंय आणि नेमकी लक्षवेधी आपण काय मांडली होती? मी काल माझा आग्रह हेच होता की कोटीवधी रुपये आपण खर्च करून आणि विशेषतः एका बाजूला शेतकऱ्यांवर अन्याय करून MIDC बनवतो आणि MIDCचे प्लॉट ज्यावेळी सर्व सरकार म्हणून घेऊन काही ठराविक कंपनीला वाटले जातात, एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा नाही का? नागोठण्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती जमिनी हे रिलायन्स समूहाने घेतलेली आहे. ते घेतली तर त्याचा आनंदच आहे, तो त्यांचा अधिकार आहे, पण त्याच्यावरती कुठचाही उद्योग नाही आहे. ती नापीक होऊन घेऊन केलेली आहे. त्याच्यावरती जर उद्योग झाला असेल तर तिकडच्या स्थानिकांना रोजगार मिळाला असता, शेतकऱ्यांना पण देखील काय ना काहीतरी देखील रोजच्या रोज जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टी त्यात अंतर्भूत करता आल्या असतात. ते न करता एवढे कोटीवधी रुपयाची जी जमीन त्यांनी रिलायन्सनी घेऊन ठेवलेली आहे, पण त्याच्यात कुठेही त्याचा वापर होत नाही. ही तक्रार मी काल केली. माननीय उद्योगमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी करू आणि अहवाल पुढच्या अधिवेशनामध्ये ठेवू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. पण रायगडमध्ये दोन मंत्री आहेत सध्या, आदिती तटकरे, भरत गोगावले. दोघांचीही कुठेतरी इंटरेस्ट हा पालकमंत्री पदासाठीच आहे. स्थानिक प्रश्नांवर कोणीच बोलत नाही आहे. याच्यावर काय दोघांमध्ये स्पर्धा चाललेली आहे. आता तुम्ही बघताय व्हिडिओवर काय चाललेलं आहे, मी त्यात जात नाही. परंतु प्रश्न असा आहे की या प्रश्नांकडे कोणी दखल घ्यावी? तो म्हणतो तो त्याचा विभाग, तो म्हणतो त्याचा विभाग. उद्योगमंत्री ते म्हणतायत किंवा आम्ही चौकशी करू. म्हणजे हवालदिल झालेला आहे तो जिल्हा. म्हणजे एक काळामध्ये मी रायगडचा पण देखील पालकमंत्री राहिलेले आहे आणि रायगडबद्दल एक वेगळी आस्था आणि एक वेगळी भावना आहे. मग तो अलिबागपासून मुरुड जंजिरापासून तर फार महाडच्या टोकापर्यंत अनेक विषय आहेत. हे विषयाला आपण एकत्रित करत असताना पर्यावरणचे विषय आहेत, नापीक असलेल्या जमिनी आहेत, त्याला आपण मदत कशी करायची त्याच्यातले प्रश्न आहेत. एका बाजूला समुद्र किनाऱ्यावर तरी आजही लोक तिकडे बाजूला राहणे, त्यांना साध्या पिण्याच्या पाण्याची पण देखील सुविधा नाही आहे. फार डोंगरावरचे असलेल्या लोकांपर्यंत आम्ही पोचू शकत नाही. ही अवस्था असताना काहीतरी नाविन्य केलं पाहिजे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या ज्या म्हणजे स्पर्श करणारा हा जिल्हा आहे आणि असं असताना ही शोकांतिका आहे की दोन दोन मंत्री असताना पण या सर्व गोष्टी त्यांनी पुढाकार घेऊन बसून केलं पाहिजे. माझी त्या दोघांना विनंती आहे की तुम्हाला नशिबाने मिळालेली ही पदं आहे, त्याचा योग्य वापर करा, या जिल्ह्याला न्याय द्या. म्हणजे एक वेळा जसं पवारसाहेबांनी बारामती केली असं म्हणतो, विलासरावांनी जसं लातूर केली असं म्हणतो, तसं ही दोन जर नेते एकत्रित जर या विकास कामासाठी जर आज राहिली असती तर रायगडचा किती कायापालट झाला असता. पण काय चाललं आहे रायगडमध्ये? म्हणजे बॅगांतून पैसे मिळतात हे चित्र रायगडकरांना अपेक्षित आहे का? ते आरोप करतात. त्यात तथ्य आहे की नाही हे मी म्हणत नाही, म्हणजे तो त्यांचा चौकशीचा भाग आहे. पण काय तुम्ही इमेज देताय? कारण हा जिल्ह्यामध्ये अनेक लोकभिमुक्त होऊन नेते होऊन गेलेले आहेत. काही नेते आजही आहेत. आज खासदार तिकडचे तटकरे साहेब आहेत, म्हणजे मी त्यांच्याबरोबर एक काळामध्ये काम केलेलं असंही आहे. तर या सर्व गोष्टी पाहता या जिल्ह्याला माजी मुख्यमंत्र्यांचा वारसा लागलेला आहे, बॅरिस्टर अंतुलेंचा. आणि अंतुले साहेबांनी केलेलं काम आजही आम्ही बोलतो की हे ब्रिज, आंबा ब्रिज अंतुले साहेबांनी बनवलं, हे धरण अंतुले साहेबांनी बनवलं. मला सांगा, असं नवीन लोकप्रतिनिधींनी या रायगडसाठी ह्या गोष्टी केल्या. काय झालं? जमिनी आणल्या, जमिनी घेतल्या, MIDCला दिल्या, उद्योग आणल्या, उद्योग केल्या, अनेक उद्योग बंद पडत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आज महाडची इंडस्ट्रियल परिस्थिती काय बघा, रोज एक आणि कामगार बेरोजगार होत आहेत. ह्या सर्व गोष्टी हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून या नेत्यांनी आता आपसातले वाद, पालकमंत्री सोडा, तुम्ही मंत्री झाला ह्याला नशीब सांगा, आणि पालकमंत्रीच पद तुम्हाला काय पाहिजे? कारण पालकमंत्री पद सत्ताकरणासाठी नाही, अर्थकरणासाठी चाललं आहे का, असा प्रश्न होतो. अर्थातच नागोठणे MIDC बद्दल ही सगळी लक्षवेधी होती. पण तिकडचे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांची अशी देखील तक्रार आहे की पावसाळा असो किंवा कोणताही असं लगेच लाईट जी आहे ती त्या ठिकाणी जात असते. 2 मिनिटं पाऊस पडला तरी 8-8 तास लाईट नसते. MIDC लगत हे नागोठणे गाव आहे आणि ते तरी देखील अशी परिस्थिती आहे तिकडे. इंडस्ट्रीला लाईट दिली जाते इंडस्ट्रीयल रेटनी. ही जबाबदारी शेतकऱ्यांना असेल किंवा तिकडच्या सर्वसामान्य लोकांना द्यायला पाहिजे. आजही कोकणामध्ये लोड शेडिंग हे ठरलेला कार्यक्रम आहे. म्हणजे आता लोक कधी कधी सोमवारी, म्हणजे मी पण त्या भागात जातो, तर सोमवारी तुम्ही येऊच नका म्हणतात, कारण सोमवारी आला तर तुम्हाला लाईट नाही, आम्हाला तुम्हाला वाढायला पण काय देऊ शकत नाही, अशी परिस्थिती होते. म्हणजे आणि आता तर झालेलं आहे की बघ काय काय ज्यावेळी सोमवारी लाईट आली तर हे काय झालं, सूर्य आलाय की काय, असं प्रश्न पडतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोकणाला मागास ठेवायचं विकास कामाच्या माध्यमातून. हे काय ठरलं आहे का शासनाचं धोरण? आणि कोकणाचं तुम्ही एकंदरीत उत्पन्न जर बघितलं, फार कमी रिसोर्सेसवरती तो पूर्ण जिल्हा आपल्या ताकदीवरती उभा आहे. त्याला अजून तुम्ही कॅलिफोर्निया करण्याची भूमिका घेऊ शकला असता, पण ती इच्छाशक्ती नसल्यामुळे आज हे सर्व प्रश्न प्रलंबित आहे.
तर आपण बघू शकतो आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिनजी होते आणि त्यांनी थेट जे आहे रायगडला जे 2 मंत्री भेटले आहेत ते त्यांचं भाग्य आहे आणि त्यांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष द्यावं असं देखील म्हटलेलं आहे. इतकंच नव्हे तर लक्षवेधी जे आहे नागोठाणे MIDC बद्दल त्यांनी उपस्थित काल केली होती आणि त्यामध्ये कुठेतरी गांभीर्याने लक्ष जे आहे ते घातलं पाहिजे असं त्यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना सांगितलं आणि त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे की काय समस्या आहे या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.